गेम स्टार्ट. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. स्ट्राईक एंडला फलंदाज रेवनाथला पाहतात. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय रेवनाथ या फलंदाजाने. चपराक शॉट पाहिलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा पहिला धमाका आजच्या दिवसातला. चौकाराने सुरुवात केली आहे या स्पर्धेची. रेवनाथच्या बॅटमधून हा चांगला फटका पाहिला आपण. रेवनाथच्या बॅटमध्ये धमाका पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती आघात केला मी तर म्हणेन करड संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकाराने अकाउंट पण झाला कुशोली संघाचा. चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल मी तर म्हणेन. समोर पाहताय तेवढ्याच ताकदीचा संघ खरड संघ. आजच्या दिवसाचा विचार केला ना, हो हो चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास. दूरवरनं येईल क्षेत्ररक्षण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 2 चेंडूवरती 2 चौकार. रेवनाथ ऑन द फायर. छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये तुटूनच पडलाय. 2 चेंडूवरती 2 चौकार. चांगली फटकेबाजी पाहिली रेवनाथच्या माध्यमातून. चौकार ठोकल्या 2 चेंडूमध्ये. चांगली फाईट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिल पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करायची अनिल या गोलंदाजाला. हो पुन्हा एकदा चपराक शॉट पाहतोय. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मी तर म्हणेन मारल्या त्या फलंदाजाने. काय फटकेबाजी. वा रेवनाथ ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. जसा मात्र आलाय तसा तुटून पडलाय गोलंदाजावरती. काय फटकेबाजी रेवनाथच्या बॅटमधनं. 3 धमाके पाहिले आपण. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. चांगली फाईट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रेवनाथ मात्र ऑन द फायर झालं मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू पाहतोय. चपराक शॉट पाहतोय. खूप मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षण आहे. दूरवरनं येईल यावेळेस मात्र चकमा आणि 4 चेंडू मध्ये 4 चौकार. रेवनाथ ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. का म्हटलं जातं पुराणा चावल कहते बा इसको. 4 चेंडू मध्ये 4 चौकार मारल्यात. काय फटकेबाजी. कुशिवली संघासाठी म्हणे चांगली धावसंख्या जमा करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो यावेळेस मात्र उंच उडालाय. जजमेंट करतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो थोडासा पंबल. काय गरज मी तर म्हणेन बोक्षी पाटली आहे या खेळाडूची. या बोक्षीचा जागा मी तर म्हणेन धागा ना उल्हासनगरचा असेल. उल्हासनगरचा माल म्हणजे फुसका माल बिना गॅरंटी. काय मी तर म्हणे रेवनाथ या फलंदाजाला जीवनदान दिलाय. मोठा मासा मात्र बोक्षीतनं बाहेर पडलाय. सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सॅमीच्या बॅटमधनं हा सिंगल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती बिनबाद कुशोली संघ. चला सोहम आपण मैदानाच्या बाहेर व्हा. सोहम बिझी. सोहम आपण मैदानाच्या बाहेर व्हा. पाच षटकाचा सामना. 4 गोलंदाज वापरले जातील. नीरजचा वापर केलाय. नीरजला चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहिलाय. काय फटका होता आणि फटक्यामध्ये नजाकत सुद्धा होती. चेंडू जाईल सीमा पार. रेवनाथ
कदाचित 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारेल का हा प्रश्न पडलाय. 5 तर मारल्यात रेवनाथने. काय फटकेबाजी रेवनाथच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून पाहता आपण ब्रदर स्पोर्ट यांच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षण साईड पाहता आपण. चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहता आपण लाईव्हच्या माध्यमातून. ब्रदर स्पोर्ट ही वाहिनी पाहताय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फटकेबाजी रेवनाथच्या माध्यमातून. हो हो, चांगला चांगला चेंडू, चांगला चेंडू. थोडासा फंबल पाहतो, थोडासा कदाचित आता मात्र धोक्याची घंटा होती. बाल बाल वाचलाय. थोडीशी घाई केली होती रेवनाथने. तोपर्यंत डॉट चेंडूची सांगता. भरपूर कालानंतर हा चेंडू डॉट फेकलाय आणि डॉट चेंडू मात्र फेकावा लागतील. मी तर म्हणेन सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. त्यानंतर मात्र जशी सुरुवात दुसऱ्या षटकाला झाली आहे तशी चौकाराने सुरुवात झाली आहे. चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केला गोलंदाजाने. डॉट चेंडू फेकलाय रेवनाथ या फलंदाजाला. चला, यानंतर सामना काकोला विपक्ष धामोला. पहिला सत्र संपल्यानंतर आपण लगेच दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. आदरणीय रमेश पवार यांचं आगमन झालंय. खरड संघाचे चांगले व्यक्तिमत्व. यावेळेस मात्र चांगला उडवला चेंडू. जेलची शक्यता कदाचित पुन्हा एकदा भोक्षी फाटली आहे. चेंडू मात्र चांगला पाहिला आपण. षटकार चौकार आलाय. काय फटकेबाजी पाहतो आपण. रेवनाथ मात्र तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी. कदाचित ह्या चुका ना खरड संघाला महागड्या ठरतील. हा त्यातून मात्र झेल सोडला गेलाय. रेवनाथ या फलंदाजाला 2 वेळा जीवनदान. तर नशिबाची पुढीच घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये रेवनाथ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. कदाचित हा झेल पकडायचा होता. क्रिकेटमध्ये ना छोट्या छोट्या चुकांना शेवटच्या मुवमेंटला भोगावा लागतात. त्या 2 चुक्या केल्या खरड संघाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, शॉर्ट बॉल पुल केला या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. 2 चेंडू मध्ये 2 धमाके. पुन्हा एकदा चौकार. काय फटकेबाजी. वा, चौकाराचीच भाषा बोलतोय आज. आणि कुशवली संघाचे पाठीराखे पाहताय भरपूर आज. आणि त्या पाठीराख्यांना मात्र खुश केला रेवनाथने आज. चांगली फटकेबाजी. हा चौकारांचीच भाषा बोलली मी तर म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. काय 9 चेंडू मध्ये 29 धावेची बहारदार केली रेवनाथ या फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज. हो, चांगला फटका पाहता बॅटच्या रडार मध्ये. यावेळेस मात्र शतरक्षण आहे आणि पुन्हा एकदा चुकी. आणि चुकीला माफी नाहीये मी तर म्हणेन. चेंडू अडलाय शेवटच्या मुवमेंटला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. अति घाई केली होती रेवनाथने. मात्र स्वतःला सावरलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. काय फटकेबाजी करत असताना त्याचा एकमेव कारण ना खरड संघाने चुका केल्यात. पुन्हा एकदा झेल सोडलाय रेवनाथचा. तिसऱ्यांदा जीवनदान पाहतो आपण रेवनाथ या फलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. कदाचित फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजिंग करत असताना विचार केला ना थोडासा चुका करत असताना खरड संघ. दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती टोटल धावा पाहतोय 32. हो हो, यावेळी चांगला चेंडू. चांगला चेंडू पडल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जात असताना विकेट किपरच्या माध्यमातून थोड्याशा चुका. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. थोडं स्कोर जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. आयवाजेल साठी मात्र पारदर्शक सुद्धा लावला गेलाय. आदरणीय तुळशीराम गिरा यांच्याकडनं 100 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल प्रेक्षकांना. ना होलिंडर्स आपण तयारच राहा. जसा चेंडू आला तसा पकडायचा आहे आपण. 100 रुपयाचा पारदर्शक सुद्धा लावलाय. आदरणीय सातत्याने 3 दिवस पाहतोय आपण. दानशूर व्यक्तिमत्व तुळशीराम गिरा यांच्याकडनं 100चा पारदर्शक आयवा जेल साठी मात्र दिला जाईल. नवीन गोलंदाज पाहताय 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. निवृत्तीचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि आयवा जेल पकडेल का हा प्रश्न पडलाय.
गणेश होता त्या ठिकाणी चेंडू मागे धावत होता, चेंडू जाईल सीमा पार आणि ठोकलाय सॅमीने हा षटकार. चांगली फटकेबाजी पाहत आहे रेवनाथ आणि सॅमीच्या माध्यमातून. रेवनाथ मात्र तुटून पडलाय, त्यानंतर मात्र आता थोडासा गरम झालाय सॅमी मैदानाच्या आतमध्ये. जसा आलाय निवृत्ती त्याच्यावरती तुटून पडलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकेनला फलंदाज सॅमी. हो कदाचित थोडीशी लाईन मिस असेल, चेंडू जाईल वाईट. 1+1 म्हणजे या 2 धावा म्हटलं जातो ना, कोण नाही कोणचा, आणि हा फटका आला 2चा. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. खूप धावा खर्च केल्यात मी तर म्हणेन. तिसरा षटक सुरू असताना पाहता निवृत्तीचा चांगली गोलंदाजी करायची आहे. निवृत्तीचा पहिल्या चेंडूवरती मात्र आघात केलाय सॅमी या फलंदाजाने. त्यानंतर मात्र स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे, स्ट्राईक आणण्याचं काम केलं फलंदाज. हो पार्टनरशिप केला या ठिकाणी, चांगला फटका पाहत आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आता मात्र तुटून पडलाय. काय सांगायचं, या फलंदाजाला 3 वेळा जीवनदान, आणि त्या जीवनदानाचं सोनं करत असताना मैदानाच्या हातामध्ये रेवनाथ तुटून पडलाय. काय फटकेबाजी रेवनाथच्या माध्यमातून. 12 चेंडू मध्ये 35 धावेची बहारदार केली आहे रेवनाथ. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र पाहिली गेली तर चांगला क्षेत्ररक्षण, एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकलाय, तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोच. डबल पाहिल्या पण 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करत असताना रेवनाथ पाहत आहे, वैयक्तिक 37 धाब्यांवरती खेळतोय. फुल टॉस, आणि फुल टॉस मध्ये थोडीशी ताकद मात्र मी तर म्हणेन कमी मिळाली आहे. त्यानंतर मात्र झेल अप्रतिम राहिलाय, आणि जो फलंदाज वर्षभर ठरत होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. पहिला झटका क्रमांक लागलाय, पहिली 7.5 निश्चय पनवती अपशगुन, पहिलं लपडं पाठीमाग. रेवनाथ बॅक टू डग आउट. 13 चेंडू मध्ये 37 धावेची बहारदार केली आहे, चांगली कामगिरी केली आहे. त्याचा काम मात्र करून आलाय मैदानाच्या बाहेर रेवनाथ. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. शत्रूला पाहता आपण आदरणीय बालाराम भगत यांचा आगमन झालाय, बाले बुवा म्हटलं जातो त्यांचा. आणि आदरणीय पहा 3 यवन जोडी मधली ही 3री मूर्ती म्हणजे पाहताय बालाराम भगत यांचं आगमन झालाय. चांगली सुरुवात मी तर म्हणेन केली होती रेवनाथने. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये, डावखुरी हाताचा फलंदाज शत्रू पाहता आपण शत्रूला. आणि जेव्हा जेव्हा डावखुरी हाताचे फलंदाज येतात ना थोडेसे घातकीत असतात. गोलंदाजाला हा प्रश्न पडतोय चेंडू टाकायचा कुठे. पुन्हा एकदा सज्ज झालाय निवृत्तीने मात्र सुटकेचा निस्वाद घेतला असेल मी तर म्हणेन. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय, क्षेत्ररक्षण आहे, चेंडू मागे धावतो, यावेळेस मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. काय फटकेबाजी केली आहे, कमबॅक करायचंय मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय निवृत्ती. शेवटचा चेंडू शिला असेल निवृत्तीचा. कदाचित मात्र डॉट चेंडू फेकावा लागेल. सुरुवातीला 2 षटकामध्ये धावा खूप खर्च केल्यात मी तर म्हणेन. कमबॅक करावा लागेल, आणि निवृत्तीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू पाहतो आपण. क्षेत्ररक्षणाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आल्या मात्र सुरुवात झाली आहे, चौकाराने केले शत्रूने. या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. 3 षटकाचा बादवी खेळ संपला गेलाय. 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ड्रिंक ट्रॉली पाहताय आरके मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मतलब पाहता आपण रवी आणि कवी असा पाहता आपण. रवीच्या माध्यमातून त्याच्या टी शर्ट वरती पाहताय नाव पाठीमागे,
आणि सातत्याने ना 3 दिवसामध्ये रवीने खूप मदत केली आहे. चांगला पाहता आपण ही स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेमध्ये रवी गांगड मेहनत घेत असताना ड्रिंक ट्रॉलीच्या माध्यमातून ड्रिंक ट्रॉली संपली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. हो बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. विचार केला ना जसा रेवनाथ बाद झालाय तसा मात्र सुरुवात दोन्ही फलंदाजांनी चांगली केली आहे. अजूनही 16 मिल आलेला फलंदाज सॅमीला पाहिला, आपण सॅमीच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय. चला काकोले संघाचा संघनायक आला असेल आणि त्यानंतर दामोले संघाचा संघनायक. पहिला 17 संपला तर आपण लगेचच नाणेफेकी करून घेऊ. दोन्ही संघाने उपस्थित राहायचं व्यासपीठावरती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना सुरू आहे. एका साईडला खरड आणि एका साईडला पात आहे कुशवली संघ. आणि यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल का आउट ऑफ द पार यावेळेस मात्र. आणि दुसऱ्या अटेम्प्ट झेल टिपलाय आयवा झेल साठी. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. शत्रू ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जसे काय धनुष्याचे बांधच सोडतोय मैदानाच्या आतमध्ये. तुटून पडला या गोलंदाजावरती. काय फटकेबाजी, दमदार फटकेबाजी पाहिला शत्रूच्या बॅट मधनं. 2 धमाके पहा. विचार केला ना शत्रूचा. 4 चेंडू केला. 4 चेंडू मध्ये तब्बल 18 धावेचं योगदान दिलं या फलंदाजाने. काय फटकेबाजी वा. पुन्हा एकदा सज्ज झाला शत्रू. हो चांगला चेंडू 2 चेंडू होते 2 षटकार आले. त्यानंतर मात्र गोलंदाज कमबॅक करत असताना हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. भरपूर कालानंतर हा चेंडू डॉट फेकलाय. पण शत्रू मात्र गरम झाला होता. या डॉट चेंडूच्या निस्वात मात्र गोलंदाजाने सोडला असेल. अद्याप विचार केला नाही. गोलंदाजाने धावा खर्च केला 13. हो पार्टनरशिप करायचा होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न नसेल मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 67 या आकड्यावरती. चांगले फटकेबाजी पाहिली आणि दामोले संघाचं आगमन झालंय. आणि माझे जवळचे मित्र सँडी यांचा आगमन झालाय. त्याच्या समेत मात्र रवीला पाहत आहे, पाटीलला पाहत आहे आणि भास्करला पाहत आहे. जवळचे माझे मित्र या आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सँडी स्वागत असेल मलंगड नगरीमध्ये. आपला चांगला खेळ करायचा आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नीरज. या गोलंदाजाचा वापर केलाय. हो शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चांगला चेंडू नाकापासून हा चेंडू टाकला जातोय. 5व्या चेंडूवरती मात्र 5व्या षटकामध्ये मात्र पहिला चेंडू मी तर म्हणेन डॉट टाकलाय नीरजने. अशीच गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला मात्र धावा जमा केल्यात, चांगल्या धावा जमा केल्यात कुशवली संघाने. सुरुवातीपासून मात्र रेवना तुटून पडला होता. त्यानंतर मात्र सॅमी तुटून पडला आणि त्यानंतर पाहतो आपण शत्रू. हो चांगला चपराक शॉट पाहतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा चांगलाच ठोकलाय
षटकार कदाचित मी तर म्हणेन गाडीवाला बाल वाचलाय त्या ठिकाणी. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचलाय. हा टोटल 5 आहे, त्यात 73 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन 3 दिवसामध्ये आजच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र जमा केली आहे कुसुवलीच्या संघाने. हो, बॅटची कडा टिकलर झोन मध्ये जात असताना चेंडू पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 74 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन कुसुवली संघाने जमा केली आहे. काय फटकेबाजी राहिली आहे रेवनाची. त्यानंतर मात्र शत्रू तुटून पडलाय आणि एका साईडला सॅमीला पाहताय आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय सॅमी. हो, यॉर्करचा वापर आणि फलंदाज मात्र बाद झाला. यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय सॅमी. झटका क्रमांक लागला कुसुवली संघाला दुसरा. झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 75 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे कुसुवली संघाने. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता शत्रू तुटून पडलाय. षटकारा आणि षटकारांची भाषाच बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. शत्रूच्या बॅटमध्ये आपण अद्याप 3 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिलाय. चांगला फटका पाहिलाय. चपराक शॉट पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न पाहतो आपण. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद असेल. ही फक्त सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 76 या आकड्यावरती. आणि पहिल्या सत्राचा सामना मात्र खेळ संपलाय आणि 4 धावा पॅनल्टीच्या म्हणजे तब्बल 80 धावा गाठल्यात मी तर म्हणेन. चला, दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी या आपण लगेचच. चला, दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल. चला, दामोले संघाचा संघनायक, त्यानंतर काकोले संघाचा संघनायक या आपण. नाणेफेकी मात्र केली जाईल. चला, काकोले संघ, माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर संघनायक या नाणेफेकीसाठी. चला, दामोले संघाचा संघनायक या. चला, सूरज माझा जवळचा मित्र. चला, आदरणीय नितेश पाटील, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. चला, दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. चला, आदरणीय रमेश पवार साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायच्या. पहा, एका साईडला दामोले संघ पाहत आहे, एका साईडला काकोले संघ पाहत आहे. नाणेफेकी मात्र केली जाईल आणि त्यानंतर मात्र यशोचित सन्मान केला जाईल. खरड ग्रामपंचायतचे
सरपंच अनिल खरी यांचा. चला विनंती असेल तुळशीराम गिरा आपल्याला आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. चला कॅमेरामॅन आदरणीय खरड ग्रामपंचायतचे सरपंच पाहता आपण अनिल खैर यांचा यथोचित सन्मान केला जाईल आदरणीय तुळशीराम गिरा यांच्या माध्यमातून. आदरणीय खरड ग्रामपंचायतचे सरपंच पाहत आहे अनिल खैर यांचा यथोचित सन्मान पाहत आहे आमचा. आणि त्यानंतर विनंती असेल आदरणीय रमेश पवार साहेबांना आपला मात्र यथोचित सन्मान पार पाडला जाईल. त्यानंतर विनंती असेल रितेश पाटीलचा मात्र यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय रमेश पवार साहेबांचा मात्र यथोचित सन्मान पाहतोय व्यासपीठावरती तुळशीराम गिरा यांच्या हस्ते मात्र केला जातोय. त्यानंतर मात्र आदरणीय रितेश पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाईल. हा सन्मान स्वीकारायचा आहे रितेश पाटील आपण. त्यानंतर पाहता साईडचे सुपरवायझर पाहता अनु यांचं आगमन झालंय. त्याच्या समेत पाहता आपण सोनू यांचा येवन जोडी पाहता आपण यांचं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीने आपलं सरसे स्वागत या व्यासपीठावरती जाऊया मैदानामध्ये. हो पहिल्या चेंडूवरती आघात केलाय 80 धावेचा पाटलान करायचा आणि त्या पाटलांना मात्र झुगारत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र आघात ठोकलाय चौकार ऑन द फायर फलंदाज अनिल. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा सॅमीला पाहत आपण पहिल्या चेंडूवरती सॅमीची सुरुवात केली आहे जशी कुशवलीने सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवरती चौकार आणि अनिलने मात्र तशी सुरुवात केली आहे. हो चांगला चेंडू पाहत आहे जसा टप्पा पडला त्यानंतर मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि जजमेंट करेल का हा प्रश्न पडलाय. आता मात्र समीकरण मात्र अवघड ठरेल. कदाचित कुशिवली संघाची भोक्षी फाटले मी तर म्हणेन. कुशिवली संघाचा धागा मात्र कच्चा असेल. धागाचा विचार केला ना कुशिवलीचा उल्हासनगर पाहत आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून जवळ आहे आणि त्याच कारणाशी मात्र थोडेसे पैसे वाचवण्या कारणाशी ही भोक्षीला जो धागा वापरला जातो ना तो डुप्लिकेट धागा वापरतात. बोक्षी फाटले मी तर म्हणेन. कुशिवली संघाची मोठा मासा गलातून निसटलाय. हो चांगला चपराक शॉट पाहताय उंच उडाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जज करतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकी केली. कदाचित झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय. निश्चितच पहा 80 धावेचा पाटलान करायचं ना अनिल सारख्या फलंदाजाला 2 जीवनदान मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नसेल मी तर म्हणेन. कदाचित झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय. आता मात्र सॅमीला चला डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका विनंती असेल. 2 झेल मात्र सोडल्यात अनिल या फलंदाजाचे. पुन्हा एकदा सज्ज झाला अनिल.
हो यावेळेस मात्र चपराक शॉट पाहतो बॅटच्या राडार मध्ये चेंडू का आम्हाला जीवनदान दिलाय त्याचा जिवंत उदाहरण दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर अनिल ठोकला षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. पाच तुटून पडला अनिल. काय जीवनदान दिले होते सोपे जोईल मी तर म्हणे सोडले होते. हो चांगला चेंडू पाहत आहे टप्पा पडल्याने थोडासा उचली घेतोय चेंडू. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय खरड संघ 14 या आकड्यावरती. स्पर्धेच्या वतीने आपला सरचे स्वागत असेल. पाच सामना मात्र चांगल्या रंगस्थितीमध्ये पाहता आपण. कुशोली संघाने 80 धावा बनवल्या जरूर. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चुका करत असताना या चुकांना थोड्याशा अंगलट ठरतील मी तर म्हणेन कुशोली संघाच्या माध्यमातून. अशी सुरुवात मात्र खरड संघाच्या माध्यमातून सुद्धा झाली होती. नवीन गोलंदाज पाहता गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला विकास. स्ट्रायकेटला फलंदाज निवृत्ती बाहुबली. मोठे फटके मात्र मारावा लागतील निवृत्ती या फलंदाजाला. 80 धावेचं पाठलान करायचं. हो स्लो गतीचा होता चेंडू. पहिला चेंडू मात्र विकीने डॉट फेकलाय. चला जितू हंबीर आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला विकी. स्ट्रायकेटला पाहताय निवृत्ती. हो चपराक शॉट पाहिला आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा तेवढीच होती. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा ठोकलाय षटकार. आगास मात्र केला या फलंदाजाने. पोहोचलाय 20 या आकड्यावरती. अजूनही मात्र 60 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 60 धावा मी तर म्हणे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबल्या तर बनतील. काय फटकेबाजी करतात दोन्ही फलंदाज. एक्क्याऐंशी मारायच्या आहेत 61 बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झाला विकास. निवृत्तीला पाहतोय आपण. हो पुन्हा एकदा बॅटच्या राडार मध्ये चेंडू. यावेळेस मात्र अंतर गाठलाय का. हो निश्चितच 2 चेंडू मध्ये 2 धमाके. आता मात्र थांबायचं नाव नाही घेत आहे. निवृत्ती ऑन द फायर ठोकला षटकार पुन्हा एकदा. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहतोय. अरे दिवानो मुझे पहिचानो मैं हूं कौन मैं हूं निवृत्ती. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूवरती 2 धमाके. विकास वरती मात्र हल्ला. हो चांगला फटका पाहत आहे कारपडच्या साहाय्याने. 1 चेंडू 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला सॅमीच्या माध्यमातून. फेकी सुद्धा अचूक. वा काय क्षेत्ररक्षण पाहिला सॅमीच्या माध्यमातून. फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 81 धावेचं पाठलान करायचंय. त्याला प्रत्युत्तर देत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जो फलंदाज पाहत आहे ज्या फलंदाजाला 2 जीवनदान मिळत असताना अनिल या फलंदाजाला डावकरी आताचा फलंदाज. अनिलच्या बॅटमध्ये 1 चौकार पाहिलाय 1 षटकार पाहिलाय. आणि ज्या फलंदाजाला जीवनदान आणि जेव्हा जेव्हा वाघ जखमी होतो ना तेव्हा मात्र तो लयच खुकार असतो. चला पट्टीवर आपण बसल्यात. पट्टीवरनं उठत राजा आपण उठायचा. बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवरती बसतात ना. सोहम आपण आयोजक आहात ना आपणच पट्टीवर बसलात. डॉट चेंडू फेकलाय बऱ्याच कालानंतर. पुन्हा एकदा सज्ज झाला विकास. हो यावेळेस मात्र पाहिली जाईल. गौरव गिरा पंच पाहत आहे. मुख्य पंच
चांगला आजच्या म्हणजे या सीझन मध्ये पाहताय ना गौरवगिरा फॉर्मला सुद्धा. आणि हा चेंडू मात्र खराब फेकलाय वाईट. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पाहताय ना पण 81 पाठलाग करत आहे. दुसरा षटक मार्गस्थ असताना चांगली धावसंख्या मित्रांनो सुरुवात चांगली केली आहे दोन्ही फलंदाजाने. एका साईडला निवृत्तीला पाहता आणि एका साईडला अनिल. हो हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये उंची गाठली. अंतर कमी. क्षेत्ररक्षण आहे. चेंडू बघा धावतो. यावेळेस मात्र दोन्ही क्षेत्ररक्षणाची मात्र टक्कर झाली आहे. कदाचित या 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. फार रेवणात होता त्या ठिकाणी. दोन्ही क्षेत्ररक्षणाचा मात्र कॉलिंग नव्हती. त्याच कारण मात्र थोडासा अपघात ठरला त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 2 षटकाच्या माध्यमातून 30 या आकड्यावरती. सुरुवात मात्र दमदार झाली आहे मी तर म्हणेन. 81 धावेचं पाठलाग करायचं आहे. अजून 51 धावा बनवायच्या आहेत मी तर म्हणेन. 5 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 51 धावा. आणि या मैदानात जशा कुशवलीने धावा बनवल्यात तशा बनवू शकतो मी तर म्हणेन. पार्टनरशिप मात्र दोन्ही फलंदाजाने चांगल्या रीतीने पार पाडली आहे. एका साईडला निवृत्तीला पाहता निवृत्तच्या बॅट मध्ये आपण 2 षटकार पाहिले. त्यानंतर मात्र अनिलच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार पाहिला आपण. म्हणजे दोन्ही फलंदाज चांगले फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय निवृत्ती. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सॅमीचा वापर केला जातोय. सॅमीचा वापर केला गेला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या सॅमीने. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली आहे सॅमीची. स्ट्राईक एंडला फलंदाज निवृत्ती. हो यॉर्करचा वापर ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा हा चेंडू टाकला होता सॅमीच्या माध्यमातून. आणि सॅमीकडे हाच उपाय आहे. यॉर्कर जास्तीत जास्त टाकावा लागतील. आणि जखमी झालेला पाहताय आपण शेर मैदानाच्या आतमध्ये निवृत्तीला. 2 षटकार पाहिल्यात. अजूनही मात्र मोठे फटके मारावा लागते निवृत्ती या फलंदाजाला. हो पुन्हा एकदा यॉर्कर. आणि काय सॅमीच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये थोडासा कमबॅक करत असताना सॅमी हा गोलंदाज 2 चेंडू मात्र सॅमीने डॉट फेकल्यात. आणि निवृत्ती सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट. जेवढे चेंडू डॉट येतील ना तेवढे मात्र कुशुली संघाचे पाठीराखे खुश होतील. आणि जेवढे चेंडू डॉट येतील तेवढे मात्र खरड संघाचे पाठीराखे नाराज होतील. हो यॉर्करचा वातभर पुन्हा एकदा खोदून काढला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. रेवणात पाहता आपण चेंडू खाली पाहता आपण. तोपर्यंत मात्र सिंगल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. चांगला कमबॅक करत असताना सॅमीला पाहता आपण. मोठे फटके मारायचे. आणि ज्या फलंदाजाला मात्र जीवनदान दिला होता ना 2 वेळा आदरणीय यशवंत गिरा यांचा आगमन झालाय. विचार केला ना अनिलने मात्र 2 जीवनदान अनिलला दिले होते. आणि त्या जीवनदानाचं मात्र सोनं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला सॅमी. चांगला चेंडू डॉट चेंडू मात्र जेवढे खेळाल तेवढा मात्र संघावरती प्रेशर निर्माण होईल मी तर म्हणेन. सिंगलच्या माध्यमातून सिंगल आली आहे. एकेरीत काही फरक पडणार नाही या कुशुली या संघाला. कमबॅक करत असताना सॅमीला पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये 14 केल्या जरूर खर्च. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय. चांगली गोलंदाजी करत अद्याप 5 चेंडू फेकल्यात. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. हो शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न उंच उडालाय. हो प्रयत्न मात्र केले होते रेवणात या खेळाडूने. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. 3 टोटल मात्र पाहतो आपण 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती.
आपण इकडे फिरवायचं आहे आपल्याला. सत्कार मात्र पाडला जाईल. जितू हंबीर यांचा तुळशीराम गिरा यांच्या माध्यमातून हा सत्कार पार पाडला जाईल. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय रेवनाथ. ज्या रेवनाथने चांगली फलंदाजी केली आहे तोच गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज. हो निवृत्तीला पाहतो बीट झालाय आणि डॉट चेंडू जेवढे तुम्ही खेळाल तेवढा संघावरती मात्र प्रेशर निर्माण होईल. आता समीकरणाचा विचार केला ना चेंडू शिल्लक असतील 11 ना 11 मध्ये बनवायचे आहेत 48 धावा. खूप मोठा डोंगर पाहताय मैदानाच्या धावेंचा. चांगला फटका पाहतो सरळेशन खेळून काढला चेंडू गेलाय सरळ फिल्डर कडे. तो परत मात्र सिंगल. एकेरी दुहेरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला जर दिल्ली गाठायची असेल ना तर रिक्षा आणि बसने सफर करून चालणार नाही. त्याला मात्र हवाई सफर करावा लागेल. प्लेनने मात्र जावं लागेल आपल्याला. करड संघाला मात्र थोडासा संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता थोडासा मी तर म्हणेन पकड मजबूत केली आहे. एकमेव कारण मात्र सॅमीची गोलंदाजी अचूक राहिली होती. फक्त 3 धाबेचा षटक फेकला सॅमीने. हो यावेळेस मात्र तुम्ही अशी चुका कराल तर नक्कीच मात्र घरचा रस्ता धरावा लागेल खरड संघाला. आता जवळ हा सामना निष्ठच चाललाय. आता मधनं अजूनही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मोठे फटके मारायचे. सुरुवात मात्र चांगली केली होती या दोन्ही फलंदाजाने. एका साईडला निवृत्तला पाहताय आणि एका साईडला अनिलला. अनिलने सुरुवात मात्र चांगली केली होती. हो चांगला फटका पाहताय बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि यावेळेस मात्र उंची गाठलाय अंतर सुद्धा गाठलाय आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार आलाय. कदाचित त्या खेळूडचा जजमेंट नव्हतं. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. अद्याप मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय रेवनाथ. हो चांगला फटका पाहताय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जात असताना वेगाने जातो चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळाली आहे. एकेरी दुहेरी काही फरक पडणार नाही या कुशिवली या संघाला आणि आतापर्यंत मी तर म्हणेन चांगली पकडच मजबूत केली आहे कुशिवली संघाने. रेवनाथने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. आजच्या दिवसामध्ये विचार केला ना हा पहिला सामना. पहिल्या सामन्यामध्ये कुशिवली संघाने चांगली धावसंख्या जमा केली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार. ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने तो स्कोर जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. मध्ये 6 षटकारांची गरज असेल खरड संघाला. आता मात्र अनिलला हल्ला बोल करावा लागेल. कदाचित 6 चेंडू मध्ये आदरणीय दीपक पाटील यांचा आगमन झालाय. या दीपक पाटील आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत असेल. 5 सामना मात्र पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला खरड संघ आणि एका साईडला पाहत आहे आपण कुशिवली संघ. कुशिवली संघाने बनवण्यात 81 धाबेचं पाठलाग करत असताना खरड संघ पाहत आहे आपण. अद्याप 4 चेंडूचा मात्र 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर गेला पाहतो आपण 46 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे 35. या 35 धावा कंपल्सरी बनवायच्यात. 5वा गोलंदाज पाहता गोलंदाजी मार्कवरती रोशन चौधरीला पाहता आपण.
रील स्टार पाहता आपण इंस्टावरती आपल्या व्हिडिओ पाहता असा रोशनचा छावा पाहता आपण कुशिवलीचा रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. चला स्पीडअप करा आपण पंच. 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज. पहिला येईल का हा प्रश्न पडलाय. हा चेंडू होता जाईल सीमा पार. हा आलाय हा एकदम लांबच लांब अनिलच्या बॅटमधनं षटकार आगास केला मी तर म्हणेन. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र मिरची लगी आहे मैदानाच्या आतमध्ये अनिल या फलंदाजाला. आता मात्र अजून मारायचे आहेत मी तर म्हणेन 5. एक तर मारलाय 35 बनवायचे आहेत अजूनही मी तर म्हणेन 29 धाबीची गरज. ओहो यावेळेस मात्र चांगला फटका. वा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि कदाचित आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कहाणी मी ट्विस्ट. ज्या खेळाडूची झेल सोडली होती अनिलची आता तो मैदानाच्या आतमध्ये तापलाय. तशी काय बॅटीला कुईलूच लावून आलाय हा फलंदाज. आता हा प्रश्न पडलाय गोलंदाजीवरती. हा प्रश्न विचारला जाईल आणि दबावाखाली पाहतो गोलंदाज रोशन. आणि रोशनच्या किड्या मात्र आता मैदानाच्या आतमध्ये फेल झाल्यात. 2 चेंडूवरती 2 धमाके. अनिल मैदानाच्या आतमध्ये फायर झालाय. काय फटकेबाजी. दोन्ही मात्र आघात केला या फलंदाजाने. पाच 26 चेंडूमध्ये 58 धावेची बहारदार केली या दोन्ही पार्टनरशिप पाहता आपण. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून काय फटकेबाजी पाहिली. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लकातील 4 आणि 4 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 23 आणि या 23 जेव्हा कंपल्सरी बनवायच्या आहेत. आणि आगास मी तर म्हणेन पहा तू रख हौसला वो मंजर भी आएगा. तू रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के चलकर पास समंदर भी आएगा. कौन कहता है चलने में पानी नहीं रुक सकता. हौसला रखना होगा बर्फ बनने तक. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला अनिल या फलंदाजाने. समीकरणचा विचार केला 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या 23. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कदाचित उंच उडालाय. क्षेत्ररक्षण आहे चेंडू बघा धावतोय. यावेळेस मात्र चुका करतोय सॅमी. तो परत मात्र धाबा कंप्लीट केला सिंगल. चला आपण बंगालवाले बाहेरून जायचं आपण. मॅच सुरू आहे. मॅच महत्वाच्या. कदाचित हा चेंडू टाकलाय सुटकेचा निस्वाद मी तर म्हणून घेतलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. 2 धावा मात्र एकच धाव घेतली आहे. कदाचित या चेंडूवरती 3 धावा घेणं गरजेचं होतं. आणि एखादा चेंडू नो जर आला आणि त्या नो चेंडूवरती षटकार आला तरी कहाणी में ट्विस्ट पलटवार होऊ शकतो. म्हणलं जातो ना लैला के शादी में लपडा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया. रोशनच्या किंड्या फेल झाल्या होत्या कदाचित. अजूनही थोडासा दबाव खाली असेल रोशन. स्ट्रायकरला फलंदाज निवृत्ती. हल्ला बोल बाहुबली फलंदाज. हो चांगला चेंडू यॉर्कर. आता मला मात्र सुटकेचा निस्वाद घेतला मी तर म्हणेन रोशन या गोलंदाजाने. आता समीकरणचा विचार केला 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 22. आता मात्र जवळ खरड संघाच्या माध्यमातून सामना निसटलाय. हो चांगला फटका पाहिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो पुन्हा एकदा चुकी. कदाचित हा धागा उल्हासनगरचाच असेल. कुशिवली संघाच्या माध्यमातून बोक्षी पुन्हा एकदा फाटली. पहा आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली कुशिवली संघाने. पहा लढलात आपण हारलात पण वाघासारखं लढलात मैदानाच्या आतमध्ये खरड संघ. पहा 81 धावा बनवायच्या होत्या आणि त्या 81 धावेला पाठलाण करत असताना चांगली फाईट. कदाचित 50 ते 55 धावा असत्या ना तर निश्चितच खरड संघाने चेस केल्या असत्या. 5-8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. उंच गेलाय अंतर कमी गाठलाय.